श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेणार आहोत कन्या राशीच्या जातकांना संपूर्ण फेब्रुवारी महिना कसा राहणार आहे. या महिन्यात तुम्हाला कोणती महत्त्वपूर्ण डिसिजन्स घ्यायचे आहेत, मीटिंग्स प्लॅन करायचे आहेत, त्याच्याबरोबरच तुम्हाला या महिन्यात गुरुदेवतेचं विशेष फळ प्राप्त होणार आहे. ते कसं तेही समजून घेणार आहोत. शुक्रदेव, बुधदेव, रविदेव यांचं परिवर्तन होतंय, ते तुमच्यासाठी कसं लाभदायक आहे तेही समजून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच आपण सर्वांना सांगू इच्छिते की हा व्हिडिओ अतिशय खास राहील, संपूर्ण पहा. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत, समस्या ज्यावरती मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, नक्की मला संपर्क करू शकता. त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे. लग्नस्थानापासून माहिती सुरुवात करतो. लग्नस्थान काय दर्शवतं? व्यक्तिमत्व आणि आरोग्य. षष्ठ स्थान आणि लग्नस्थानाच्या अनुषंगाने विचार केला तर लग्नस्थानाचे अधिपती बुधदेव, षष्ठ स्थानाचे अधिपती शनिदेव. शनिदेवांचं आणि बुधदेवांचं युतीत गोचर होण्यास सुरुवात होईल 11 फेब्रुवारीपासून. त्यामुळे हा संपूर्ण महिना आरोग्यासाठी उत्तम आहे, परंतु थोडीशी काळजी चिंता वाढवणारा आहे. शनिदेवांच्या युतीमध्ये बुधदेव जेव्हा येतात त्यावेळेस तुम्हाला अतिविचार करण्यासाठी प्रवृत्त करतात किंवा एखाद्या गोष्टीचा खूप विचार केल्यामुळे मायग्रेनचा त्रास तुम्हाला असेल तर तो वाढू शकतो. म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे. कुठल्याही गोष्टीचा फार विचार होणार नाही, अतिविचार आपण करणार नाही. या गोष्टीची काळजी घेतली आणि मेडिटेशन केलं तर नक्कीच तुम्हाला हा संपूर्ण महिना आनंदी जाऊ शकतो. याचबरोबर आत्मविश्वासामध्ये वृद्धी झालेली दिसून येणार आहे. याचबरोबर द्वितीय स्थानाकडे जाऊयात. द्वितीय स्थान काय दर्शवतं? दुसरं घर. तुम्हाला कुटुंबाचं सौख्य आणि त्याचबरोबर वाणी, नेत्र, पैसा या सगळ्या गोष्टी दर्शवतं. धनस्थानाचे अधिपती शुक्रदेव जे सप्तमातनं गोचर करतायत. धनेश जेव्हा सप्तमातनं गोचर करतात, अर्थात केंद्रातनं गोचर करतात, त्यावेळेस धनवृद्धिंगत करून देतात. इन्व्हेस्टमेंट करण्यास प्रवृत्त करतात. आपल्याकडनं जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट घडवतात. म्हणजेच शुक्रदेवांचं हे गोचर सुद्धा तुमच्यासाठी विशेष आहे. तू कोणताही व्यवहार करताना थोडीशी काळजी घ्यावी. कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित केलेली आहे का किंवा ती तपासली आहेत का, या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे योग या महिन्यात येऊ शकतात, अतिशय उत्तम आहेत. जरी शुक्र राहूचा विषयोग होत असेल तरी सुद्धा तो तुम्हाला शेअर मार्केटमध्ये यश प्राप्त करून देऊ शकतो. तृतीय स्थानाकडे जाऊया. तिसऱ्या घरावर आपण भावंडांचं सौख्य आणि छोट्याखानी प्रवासाचे योग पाहतो. तृतीय स्थानाचे अधिपती मंगळदेव ज्यांचं गोचर मिथुनेतनं होत आहे, दशमस्थानातनं. त्यामुळे व्यवसायानिमित्त किंवा नोकरीनिमित्त पर्यटनाचे योग येतील, फिरण्याचे योग येतील. जास्तीत जास्त तुम्ही फिरणार आहात, प्रवासात राहणार आहात आणि त्या माध्यमातून तुमचं काम तुम्ही उत्तमरित्या पूर्ण करू शकणार आहात. चतुर्थातनं किंवा दशमातनं जेव्हा मंगळदेव गोचर करतात त्यावेळेस थोडेसे परिश्रम तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी जास्त करवतात. चतुर्थ स्थानाकडे जाऊयात. चौथ्या घरामध्ये धनुरास, गुरुदेवतेची रास आणि गुरूंचं गोचर भाग्यातनं होतंय. त्यामुळे ज्यांना वास्तू आणि वाहन खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी संपूर्ण महिना उत्तम आहे. तुम्ही जर वास्तू संदर्भातील कामे करता, म्हणजे तुम्ही वास्तू कन्सल्टंट आहात किंवा तुम्ही स्वतः वास्तू खरेदी विक्रीचे कार्य करता, तर तुमच्या सगळ्यांसाठी सांगू इच्छिते मंगळदेवांचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार आहेत. कारण मंगळदेव तुमच्या दशमात आहेत आणि ते बरोबर चतुर्थ स्थानावरती दृष्टी देत आहेत आणि या ठिकाणी गुरुदेवतेची रास आहे आणि गुरुदेव भाग्यात नाही. त्यामुळे तुम्हा सर्व वर्गांसाठी सांगू इच्छिते हा संपूर्ण महिना लाभाचा आहे. पंचम स्थानाकडे जाऊयात. पंचम स्थानावरून आपण शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय पाहतो. पाचव्या घराचे अधिपती शनिदेव ज्यांचं गोचर षष्ठातनं होत आहे, ज्यांचं इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण सुरू आहे, कायद्यासंदर्भातलं शिक्षण सुरू आहे, त्या सगळ्या वर्गांना सांगू इच्छिते तुम्हाला हा संपूर्ण महिना अभ्यासासाठी उत्तम आहे. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे पंचम स्थानातनं बुधदेवांचं गोचर आणि दुसरं कारण म्हणजे पंचमेश बुधदेव षष्ठातनं गोचर करतायत. षष्ठ स्थानामध्ये तुमचे पंचमेश आहे. म्हणजेच या शुभयोगाचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यायचा आहे. पंचमात जेव्हा बुधदेव येतात त्यावेळेस तुम्हाला अभ्यासवृत्ती वाढवतात आणि पंचमेशासोबत जेव्हा बुधदेव येतात त्यावेळेस तुम्हाला त्या अभ्यासाची एकाग्रता वाढवतात. म्हणजे हे दोन्ही शुभ परिणामकारक फळ तुम्हाला या महिन्यात दिसून येणार आहे. याचबरोबर तुम्हाला अभ्यासामध्ये जे तुम्ही कॉमर्स साईडने शिक्षण घेताय किंवा सायन्स साईडने शिक्षण घेतात, MS करतायत, MBBS करताय, तुमच्या सगळ्यांसाठी विशेष फळ मंगळदेव सुद्धा देणार आहेत. कारण मंगळदेवांची अष्टम दृष्टी पंचमावर येते. त्यामुळे मंगळदेव तुम्हाला अभ्यासामध्ये अगदी परफेक्टनेस तुमचा वाढवतील,
एकाग्रता वाढवतील आणि अभ्यासामध्ये सुनियोजन करून तुम्ही ते अभ्यास व्यवस्थित त्या महिन्याभराचा जो तुमचं टार्गेट आहे अभ्यासाचं ते तुम्ही पूर्ण करू शकाल. याचबरोबर स्पर्धात्मक परीक्षेसाठी तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे किंवा ऍडमिशन घ्यायची आहे किंवा तुमचा अभ्यास सुरू आहे, या सगळ्या वर्गांसाठी सांगू इच्छिते, तुमचा अभ्यास जोमाने होणार आहे. कारण तुम्हाला विशेष फळ पंचम स्थानाचे अधिपती शनिदेव देणार आहे. नक्कीच तुमचं काम अतिशय उत्तमरित्या तुम्ही पूर्ण करून तुमच्या अभ्यासामध्ये जास्तीत जास्त वेळ देऊ शकणार आहात. अर्थात हे सांगण्याचं कारण म्हणजे बरेचसे युवक वर्ग नोकरी करून काही स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत किंवा तुम्हाला पूर्ण वेळ तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, तर तुमच्या दोघांसाठी सुद्धा हा महिना अभ्यासासाठी उत्तम आहे. संततीच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे. किरकोळ प्रमाणामध्ये आर्ग्युमेंट्स होऊ शकतात. याचं कारण म्हणजे पंचमे शनिदेव रवियुक्त होत आहेत. रवी आणि शनी यांचं नातं पिता-पुत्राचं आहे. त्यामुळे पुरुष वर्गाला सांगू इच्छिते, थोडेसे आर्ग्युमेंट्स होऊ शकतात या महिन्यामध्ये. फार काही एखादा विषय ताणला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे किंवा जर तो विषय ताणला जात असेल तर तुम्ही माघार घ्यायची आहे. हा तुम्हाला माझा या माध्यमातून सल्ला असेल. याचबरोबर पंचम स्थानावरून आपण प्रेम प्रणय सुद्धा पाहतो. प्रेम प्रणयाच्या दृष्टीने या महिन्यामध्ये भेटीगाठीचे योग उत्तम आहेत. कारण पंचम स्थानात शनिदेवांची रास जरी असली तरी सुद्धा या महिन्यामध्ये शुक्रदेवांचं गोचर उत्तम आहे. शुक्रदेव मीनेतनं गोचर करतात म्हणजे प्रणयाचे उत्तम संकेत प्राप्त होतात. याचबरोबर तुमचं एकमेकांच्या सोबत तुमच्या करिअर निमित्त किंवा तुमच्या कुटुंबातील इतर जबाबदाऱ्यांविषयी सुद्धा डिस्कशन होतं आणि त्या माध्यमातून तुम्ही एकमेकांना चांगला वेळ देऊ शकता. याचबरोबर आपण षष्ठ स्थानाकडे जाऊयात. 6व्या घरावरून आपण हितशत्रूंचा त्रास पाहतो. रोगासंदर्भात आपण सुरुवातीला चर्चा केली की मोठ्या प्रमाणातील कुयोग नाहीत, मायग्रेनचा थोडासा त्रास होऊ शकतो. बाकी विशेष तुम्हाला आजारपणाच्या तक्रारी येणार नाहीत. शत्रुपीडेबद्दल विचार केला तर या ठिकाणी रवी, शनी आणि बुध यांचा तिघांचाही युतियोग होतोय आणि याचे थोडेसे अशुभ परिणाम होतात, ते म्हणजे स्पर्धक निर्माण होणं. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये नक्कीच तुम्हाला या महिन्यात स्पर्धक निर्माण होतील आणि त्या माध्यमातून थोडीशी चिडचिड वाढू शकते. तर यासाठी आपण व्हिडिओच्या शेवटी उपासना पाहणार आहोत, ती तुम्हाला करायची आहे. सप्तम स्थानाकडे जाऊयात. सप्तम स्थान हे जोडदाराच्या सौख्याचं आहे आणि भागीदारी पार्टनर सोबतचे संबंध कसे असतील हे आपण या सगळ्या सप्तम स्थानावरून पाहतो. व्यवसाय करणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते, तुम्हाला या महिन्यामध्ये व्यवसायासाठी अतिशय उत्तम ग्रहमान आहे. शुक्रदेव आणि राहुदेव युतीमध्ये सप्तमातनं गोचर करतायत. निश्चित तुम्हाला तुमच्या कामामध्ये काम वाढवण्यामध्ये कल देतील. त्याचबरोबर तुमच्या जोडीदारासोबत सुद्धा तुमचे नातेसंबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न या महिन्यात होणार आहेत. कारण राहुदेव पंचमात सप्तमात आले की तुम्हाला विशेष फळ देतात, ते म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विषय ताणला जाणं आणि त्यामुळे नात्यामध्ये कटुता येणं, हे विशेष फळ राहुदेव देत असतात. राहुदेवांचा हा काळ 18 मे पर्यंत सप्तमातनं गोचरीचा आहे. त्यामुळे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे. 18 मे पर्यंत परिस्थिती कशी खराब होणार नाही या गोष्टीकडे कल देणं तुमच्यासाठी आवश्यक ठरणार आहे. याचबरोबर मीडिया क्षेत्राशी रिलेटेड तुमचे जोडीदार किंवा तुम्ही कार्यरत असाल तर तुमच्यासाठी संधीचा काळ निर्माण होऊ शकतो. कारण शुक्रदेव आणि राहुदेव जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस तुम्ही युट्यूबर असाल किंवा मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, न्यूज रिपोर्टर असाल, तुमच्या सगळ्यांसाठी संधी निर्माण करून देण्यासाठी हा शुक्रदेवांचा आणि राहुदेवांचं गोचर सप्तमातनं होणं विशेष आहे. त्याचबरोबर आपण भाग्यस्थानाकडे जाऊयात. भाग्यस्थान काय दर्शवतं? भाग्यस्थान तुम्हाला परमार्थ किंवा आध्यात्मिक प्रगती दर्शवतं. त्याचबरोबर नवीन नोकरीची संधी दर्शवतं. या महिन्यामध्ये नवीन नोकरीची संधी प्राप्त होण्यासाठीचा योग मध्यम स्वरूपात आहे. परंतु तुम्ही ज्या ठिकाणी कार्यरत आहात, जॉब करताय, त्या ठिकाणी मात्र तुमचं काम अतिशय उत्तम आणि चोख उत्तमरित्या तुम्ही करू शकणार आहात. म्हणजेच हा महिना नोकरदार वर्गांसाठी उत्तम आहे. पूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला आध्यात्मिक प्रगती, परमार्थिक प्रगतीचे योग उत्तम आहेत. ते कसे समजून घेऊयात. 9व्या घरामध्ये असणारी वृषभ रास आणि गुरुदेवांची उपस्थिती त्या ठिकाणावर आहे. सप्तम स्थानामध्ये असणारी मीन रास आणि शुक्रदेवांची उपस्थिती सप्तमातनं आहे. शुक्रदेवांचा आणि गुरुदेवांचा अन्योन्य योग होतो. सगळ्यात शुभ योगांपैकी प्रथम योग जो असतो तो आहे अन्योन्य योग आणि हा अन्योन्य योग शुक्राचा आणि गुरुदेवांचा जेव्हा होतो त्यावेळेस विशिष्ट दैवी उपासना तुमच्याकडनं घडत असते. म्हणून या संपूर्ण महिनाभर तुम्ही दैवी उपासना करायची आहे.
10वं घर काय दर्शवतं? वडिलांचं सौख्य आणि याच बरोबर दशम स्थानावर आपण व्यापार पाहतो. व्यवसायाच्या दृष्टीने दशमात जेव्हा मंगळदेव येतात, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कामाचा व्यासंग लावतात. त्या कामामध्ये तुम्हाला इतकं मन रमवतात, की तुम्हाला त्या कामाच्या व्यतिरिक्त अन्य काही दिसतच नाही, अशीही काहींची अवस्था होणार आहे. याचबरोबर दशम स्थानात असणारी बुधदेवांची रास आणि बुधदेवांचं गोचर शनियुक्त आहे. त्यामुळे कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये जी लोक काम करतात, तुम्हा सगळ्या वर्गांना सांगू इच्छिते, या संपूर्ण महिनाभरामध्ये कामाचा उरक वाढणार आहे आणि जोमाने तुम्ही काम करू शकणार आहात. दशम स्थानाचे अधिपती हे शनिदेवांच्या राशीतनं जेव्हा गोचर करतात, त्यावेळेस तुम्हाला विशेष फळ देतात. ते म्हणजे कन्स्ट्रक्शन क्षेत्र, लोखंड, गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरी असेल त्या वर्गासाठी, त्याचबरोबर व्यापाराच्या दृष्टीने विचार केला तर कागद, कापड, गोड पदार्थ, संगणक क्षेत्र, इलेक्ट्रिकल संदर्भातील संपूर्ण व्यावसायिक वर्ग, या सगळ्यांसाठी व्यापाराची उत्तम संधी आणि व्यापारातनं उत्तम लाभ असे दोन्ही शुभ संकेत या संपूर्ण महिनाभरात आहेत. लाभस्थानाकडे जाऊयात. लाभयोग उत्तम आहे. लाभ महिन्यामध्ये जो काही पैसा प्राप्त होणार आहे, जी लक्ष्मी प्राप्त होणार आहे, ती लक्ष्मी योग्य ठिकाणी गुंतवणुकीची संधी तुम्हाला निर्माण होईल. त्या संधीचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यायचा आहे. खर्चाचे योग पाहूयात. व्ययस्थानामध्ये रविदेव आहेत. रविदेवांची रास आहे आणि रविदेवांचं गोचर हे षष्ठातनं होतंय. त्यामुळे नक्कीच तुमचा पैसा या महिन्यात खर्च होऊ शकतो. खर्चावरती नियंत्रण कसं आणायचं किंवा आळा कसा बसेल याकडे तुम्हाला विशेष काळजीने लक्ष द्यायचं आहे. आता आपण उपासनेकडे वळूयात. सगळ्यात महत्वाची पहिली उपासना म्हणजे कोणत्याही आरोग्याच्या तक्रारी येऊ नयेत, स्पर्धक, हितशत्रू निर्माण होऊ नयेत, यासाठी या संपूर्ण महिन्याभर मारुती स्तोत्राचं पठण करणं आणि सूर्यदेवतेला अर्घ्य देणं, या 2 गोष्टी तुम्हाला नियमितपणे करायच्या आहेत. याबरोबरच ज्यांना शिक्षण सुरू आहे, त्या शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तमरित्या यश प्राप्त होण्यासाठी संपूर्ण महिनाभर सरस्वतीचं स्मरण करणं आणि दर्शन करणं, या 2 गोष्टी तुम्ही केल्या तर निश्चित तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये सुयश प्राप्त होईल. जोडीदाराचं सौख्य तुम्हाला या महिनाभरामध्ये उत्तम मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा सहवास जास्तीत जास्त लाभणार आहे. परंतु राहुदेव शुक्रयुक्त आहेत. त्या काही अंशी आर्ग्युमेंट्स होऊ शकतात. म्हणून तुम्ही या संपूर्ण महिनाभर रीम राहवे नमः हा जप करा. संपूर्ण महिनाभर दिलेली उपासना करा, स्वामी सेवेत राहा, तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करा. या सगळ्या गोष्टी नियमितपणे केल्या तर तुम्हाला नक्कीच हा संपूर्ण महिना आनंददायी, उत्साही असा राहू शकेल. ज्यांना विवाह करायचा त्यांच्यासाठी सांगू इच्छिते, या संपूर्ण महिनाभर कुलदेवतेचं आणि दत्त महाराजांचं नामस्मरण करा. विवाहासाठीचे योग उत्तम आहेत. आज आपण समजून घेतलं कन्या राशीच्या जातकांना संपूर्ण फेब्रुवारी महिना कसा राहणार आहे. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटणार आहे अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.